आता हे जे फर्निचरमध्ये तुम्ही आलात, त्यानंतर तुम्ही स्वतःची कंपनी चालू केली, ह्या फर्निचरमध्ये व्हरायटीज तर खूप आहेत. म्हणजे फर्निचर म्हणालो तर साधं फर्निचर, त्याच्यात ते म्हणजे मुंबईमध्ये फर्निचरची व्याख्या अशी येते की माणूस ते रस्त्यावरचं पण मिळतं आणि थोडं ब्रँडेड शोरूममध्ये पण मिळतं. म्हणजे फर्निचर तुम्ही घ्यायला गेला तर 1000 रुपयेमध्ये पण आहे आणि लाख रुपयाला पण एक पीस अवेलेबल असतो. मग ते आपल्या आपल्या लाईफस्टाईलच्या हिशोबाने माणसं आपापल्या पद्धतीने घेतात ते. बरोबर. नाही, मला त्याच प्रश्नाकडे, त्याच ह्याच्याकडे यायचं होतं. मला आता हेच म्हणायचं की लाकडी फर्निचर पण मिळतं, त्याच्यानंतर काही मेटल फर्निचर पण मिळतात आणि अजून बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे फर्निचर मिळत असेल, तुम्हाला त्याबद्दल नॉलेज असेलच. पण ह्या सगळ्या फर्निचरमध्ये गोष्टी जेव्हा कस्टमर घ्यायला जातो तर त्याच्यासाठी डिफरन्शिएट काय होतं, म्हणजे त्याच्यासाठी बेस्ट काय असतं? आणि जसं तुम्ही म्हणालात की आता की रस्त्यावरती एकदम स्वस्तातलं फर्निचर पण मिळतं आणि शोरूममध्ये घ्यायला गेलात तर तुम्हाला एकदम लाखो रुपयाचं पण फर्निचर मिळतं. पण एक कस्टमर आहे, त्याला जर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी चूज काय करताना त्याने काय लक्षात घ्यावं की त्यातून तो व्यवस्थित फर्निचर चूज करेल? त्याच्यासाठी फर्निचर घेताना सर्वात आधी आपण आपली रिक्वायरमेंट काय आणि आपण कुठे राहतोय, आपल्याला कुठल्या लेवलचं फर्निचर हवं आहे. म्हणजे माझं घर छोटं आहे, अबाउट 500 स्क्वेअर फीटचं आहे, तर तिकडे मी भला मोठा लिव्हिंग रूममध्ये सोफा आणून ठेवू शकत नाही. तर त्या हिशोबाने मला प्लॅन करून की ह्या जागेमध्ये काय बेस्ट फिट होईल इंटिरियरच्या हिशोबाने ते विचार करावा. आणि नॉट दॅट बेस्ट की खूपच छान आणि खूपच महागडं घ्यायचं आणि ना खूप स्वस्त घ्यायचं. आपण नेहमी मधल्या लेवलमध्ये बघायचं की क्वालिटी कॉम्प्रोमाइज न होता आपल्याला जे हवं आहे ते बघायचं. म्हणजे असं गरज नाही की स्वस्त आहे म्हणजे खराब आणि महाग आहे म्हणजे चांगलं. फर्निचरमध्ये असं काही नाही आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला ते ज्याकडून घेत आहे ते एक त्या माणसाची किंवा त्या कंपनीची विश्वासार्हता असली पाहिजे की ती क्वालिटी प्रोडक्ट विकते, त्यांचं बॅकग्राऊंड चेक केलं पाहिजे आणि मग तुम्ही घ्या. कोणाकडूनही घ्या, पण ज्याकडून घेता त्याचं थोडीशी हिस्ट्री माहिती करून घ्यायची आणि मग घ्यायचं फर्निचर. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझं चॅनल फॉलो करा.